शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संजय बिरादार. आज या ठिकाणी जोडलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे कृषी विज्ञान केंद्र बारामती, त्याचबरोबर कृषिक ॲप आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेड यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक, हार्दिक, हार्दिक असं स्वागत करतो. आणि आजचा जो महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे सूक्ष्म घड निर्मिती आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणी, उपाययोजना आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, की द्राक्ष म्हणलं, की या सूक्ष्म घड निर्मितीच्या कालावधीमध्ये किंवा खरड छाटणीच्या पिरियडमध्ये जे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलेलं असतं, त्या अन्नद्रव्यांच्या व्यवस्थापनावरती सर्व काही नंतर ऑक्टोबर छाटणीच्या नंतर ज्याला आपण म्हणतो फ्रूट प्रुनिंग, त्या कालावधीमधलं उत्पादन हे त्यावरती अवलंबून असतं. त्यामुळं या कालावधीमध्ये जर का अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं, तरच आपल्याला योग्य गुणवत्तेची किंवा योग्य आकाराची किंवा योग्य प्रमाणामध्ये घड ही त्या ठिकाणी आपल्याला निर्मिती होत असताना दिसून येतं. फाउंडेशन प्रुनिंगमध्ये तसं बघितलं तर 6 महत्त्वाच्या अवस्था आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण प्रुनिंग करतो, त्यानंतर स्प्राउटिंग होतं किंवा त्या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 3 पानांची अवस्था येते. 3 पानांच्या अवस्थेनंतर केन मॅच्युरिटीची अवस्था, त्यानंतर सबकेन ग्रोथ आणि त्यानंतर सबकेन पिंचिंग. अशा या 6 अवस्थांमध्ये प्रामुख्यानं आपल्याला अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे विभागून देणं आवश्यक असतं. आणि मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करेन, की जे काही आपण माती परीक्षण आपल्या जमिनीचं केलं असेल, त्या माती परीक्षणावरती अवलंबून आपण खतांचं व्यवस्थापन हे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी खतांचा मुबलक प्रमाणामध्ये, अन्नद्रव्यांची मुबलक प्रमाणामध्ये उपलब्धता नाही, त्या ठिकाणी आपण अन्नद्रव्यांच्या ज्या शिफारशी आहेत, त्या 25% त्या ठिकाणी आपण वाढवू शकतो. ज्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मध्यम ते भरपूर स्वरूपामध्ये आहे, अशा ठिकाणी आपण जो रिकमेंडेड डोस आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा, तो आपण 75% प्रमाणामध्ये आपण आणू शकतो. आणि जरच अतिशय जास्तीची अन्नद्रव्यांची उपलब्धता असेल, तर त्या ठिकाणी आपण तोच अन्नद्रव्यांचा डोस हा 50% आपण कमी करू शकतो. सर्वसाधारणपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा जिथं-जिथं द्राक्ष उत्पादन घेतलं जातं, त्या द्राक्ष उत्पादन घेतल्या जाणाऱ्या जमिनींमध्ये चुनखडीची अडचण ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती भासते. आणि चुनखडीयुक्त जमिनी असल्यामुळं प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाची जी बाब आहे, ती म्हणजे स्फुरदाची उपलब्धता आणि त्यासोबत कॅल्शियमची उपलब्धता. स्फुरदाची उपलब्धता ही सर्वार्थानं आपल्याला काडीची मजबूती असेल किंवा सूक्ष्म घड निर्मिती असेल, त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची असते. आणि जो कॅल्शियम आहे, तो प्रामुख्यानं मुळी जी आहे आपली द्राक्षाची, द्राक्षवेलीची, ती मुळी जास्तवर खोल जाण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी आणि बाकी द्राक्षवेलीची जी उत्पादन क्षमता जी आहे, ती या कॅल्शियम आणि स्फुरदावरती अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये प्रामुख्यानं सगळ्यात महत्त्वाची जी अडचण येते, ती म्हणजे स्फुरद आणि कॅल्शियमच्या उपलब्धतेची. कारण जो स्फुरद आपण वेगवेगळ्या ड्रिप खतांच्या माध्यमातून देत असतो, तो स्फुरद हा आपल्या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये कॅल्शियम सोबत त्याचं संयुग तयार होऊन कॅल्शियम फॉस्फेट हे त्या ठिकाणी तयार होतं. आणि अशा प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ना कॅल्शियमची उपलब्धता होते, ना आपल्याला त्या ठिकाणी स्फुरदाची उपलब्धता होते. आणि म्हणून मग जी मुळांची वाढ आणि मुळांच्या वाढीच्या माध्यमातून जी अन्नद्रव्यांची उचल आहे, ती अन्नद्रव्यांची उचल ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे होत नाही. आणि मग वरती आपल्याला द्राक्षवेलीवरती जी पानं आहेत, त्या पानांना मग मॅग्नेशियमचा पुरवठा असेल किंवा नत्राचा पुरवठा असेल किंवा इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता जर असेल, त्या अन्नद्रव्यांची उपलब्धता. आणि खरड छाटणीमध्ये सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य जर आपण बघितलं, तर ते म्हणजे पोटॅश. या पोटॅश अन्नद्रव्यांची उपलब्धता ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हॅम्पर होते. आणि मग आपल्याला जी सूक्ष्म घड निर्मिती होणं योग्य प्रकारे आवश्यक असतं, ती सूक्ष्म घड निर्मिती होत असताना आपल्याला दिसून येत नाही. यामध्ये काही टिप्स मी जाता-जाता म्हणजे माझ्या प्रेझेंटेशनवर येण्यापूर्वी मी आपल्याला काही टिप्स या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनी आहेत, त्या जमिनींमध्ये प्रामुख्यानं आपल्याला जे गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि त्याचबरोबर पोटॅश
याच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आपण प्रुनिंग करणार आहोत, त्यापूर्वी 15 दिवस आधी आपण जी खतं देत असतो, त्यामध्ये ज्याला आपल्याला म्हणू की शेणखत किंवा इतर खतं जी देत असतो, त्या खतामध्ये पॉलिसल्फेट हे खत जर आपण मिसळून दिलं, तर त्या ठिकाणी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि पोटॅश या 4 अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि जी प्रमुख समस्या आहे पोटॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेची, ती समस्या आपल्याला प्रामुख्याने या एप्रिल छाटणीमध्ये जाणवणार नाही. त्याचबरोबर यासोबत आपल्याला गंधक, जो की मुळांची वाढ असेल किंवा पानांचं हरितद्रव्य संश्लेषण असेल, त्यामध्ये आपल्याला मदत करतो. मॅग्नेशियम जो आहे, तो प्रामुख्याने पाणी हिरवेगार ठेवून पानांची लांबी, रुंदी वाढवण्यामध्ये आपल्याला कामाला येतो आणि प्रकाश संश्लेषणाचा वेग हा त्या ठिकाणी योग्य प्रकारे ठेवण्यामध्ये आपल्याला कामाला येतो आणि जो जो पोटॅश आहे, तो पोटॅश संपूर्णतः खरड छाटणीच्या कालावधीमध्ये जे पानांवरती आपली पानं मोठ्या प्रमाणावरती पोटॅश कमतरतेला बळी पडतात, प्रामुख्याने चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, त्या जमिनींमध्ये या खतामधला पोटॅश हा अतिशय सहजपणे जो की सर्वच अन्नद्रव्यांसोबत सुसंगत आहे, त्याचा फायदा हा आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी होतो. सुरुवातीला आपण ज्यावेळेस शूट ग्रोथ स्टेज असते, या शूट ग्रोथ स्टेजमध्ये प्रामुख्याने आपल्याला झिंक असेल, नायट्रोजन असेल, त्याचबरोबर मॅग्नेशियम असेल, गंधक असेल, या खतांचा प्रामुख्यानं, या अन्नद्रव्यांचा प्रामुख्यानं आपण त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला योग्य प्रकारे शूट ग्रोथ ही आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आणि या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेस असं आपण पाहतो, की वातावरणामध्ये पाऊसजन्य परिस्थिती निर्माण होते. पाऊसजन्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जास्तीचा पाण्याचा उपलब्धता आपल्याकडनं दिली होते. आपण जे ड्रिपमधून दिलेलं खत असेल किंवा वातावरणामधून पावसाच्या माध्यमातून मिळालेलं खत असेल, या कालावधीमध्ये प्रामुख्यानं एप्रिल, मे या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 13,000 ते 14,500 लिटर पाणी प्रति एकर प्रति दिवस हे त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये हे आपल्याला हळू म्हणजे 6,000 ते 6,500 लिटर प्रति एकर प्रति दिवस याप्रमाणे त्या ठिकाणी म्हणजे पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी जाण्याच्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. अतिरिक्त पाण्याची जर उपलब्धता झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त कायिक वाढ ही आपल्याला त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येते. मग अतिरिक्त कायिक वाढ झाली, की आपल्याला प्रामुख्यानं जी सूक्ष्म घड निर्मिती आहे, त्या सूक्ष्म घड निर्मितीवरती त्याचा परिणाम झाल्याचं आपल्याला दिसून येतं. प्रामुख्यानं या कालावधीमध्ये ज्यावेळेस अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असते, त्यावेळेस अतिरिक्त होणारी नत्राची जी उपलब्धता आहे, ती प्रामुख्यानं जास्त पानांची संख्या, त्याचबरोबर शूट ग्रोथ जी आहे, ती आपली जास्त फास्ट त्या ठिकाणी होते. त्याचबरोबर पानं जी आहेत, ती अतिशय सकुलंट पानांची निर्मिती त्या ठिकाणी होते, जेणेकरून त्यावरती मग रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी वाढतो आणि मग आपल्याला जी सूक्ष्म घड निर्मिती होणं आवश्यक असतं, त्या सूक्ष्म घड निर्मिती होण्यामध्ये त्याची प्रामुख्याने अडचण ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाची खरड छाटणीमध्ये बाब म्हणजे काय, की पोटॅशियमची उपलब्धता आणि पोटॅशियमची उपलब्धता ही प्रामुख्यानं नत्राच्या उपलब्धतेवरती अवलंबून असते आणि जर का नत्र आणि पोटॅश याचं गुणोत्तर हे कमी जास्त झालं, म्हणजेच पोटॅशपेक्षा नत्राची उपलब्धता जर त्या ठिकाणी जास्त झाली, तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शूट ग्रोथ ही जास्त होते आणि शूट ग्रोथ ही जास्त झाली, की त्या ठिकाणी वेगवेगळ्या किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव, कारण आपली द्राक्षवेल ही जास्त नाजूक किंवा सकुलंट ज्याला आपल्याला म्हणता येईल, तशा प्रकारची ग्रोथ झालेली असते आणि म्हणून आपल्याला नेहमीसाठी पोटॅश या अन्नद्रव्याची जी उपलब्धता आहे, ती नत्रापेक्षा नेहमीसाठी सर्वच अवस्थांमध्ये त्या ठिकाणी जास्तीची ठेवणं आवश्यक आहे आणि म्हणून आपल्याला या पोटॅश या अन्नद्रव्याकडे प्रामुख्यानं खास करून या खरड छाटणीच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. ज्या व्हरायटी ज्याला आपल्याला म्हणता येईल, की नाना पर्पल सारख्या व्हरायटीज असतील किंवा जम्बो व्हरायटीज असतील, त्यामध्ये प्रामुख्यानं पोटॅशच्या कमतरता ह्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पानांच्या कडा ज्या आहेत, त्या आपल्याला त्या ठिकाणी करपलेल्या दिसून येतात किंवा ब्रॉन्झिंग ज्याला आपण म्हणतो, ते ब्रॉन्झिंग झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याची नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं ज्या फवारणीच्या माध्यमातून खतांचा वापर असेल, तो खतांचा वापर हा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अतिरिक्त नत्राची जी उपलब्धता आहे, ती थांबवून पोटॅशची उपलब्धता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून.
त्यानंतर जर का आपण दुसरी अवस्था फ्रूट बर्ड डिफरन्शिएशनची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये नत्राच्या उपलब्धता ही अजिबात त्या ठिकाणी म्हणजे झाली नाही पाहिजे किंवा कमी प्रमाणामध्ये ज्या भागांमध्ये नत्र सुरुवातीपासून नियंत्रणामध्ये आहे, त्या भागांमध्ये थोडासा नत्र हा आपल्याला त्या ठिकाणी दिला तरी काही अडचण नाही. पण प्रामुख्यानं स्फुरद, पोटॅश आणि मॅग्नेशियम या 3 अन्नद्रव्याकडे प्रामुख्याने या फ्रूट बर्ड डिफरन्शिएशनच्या कालावधीमध्ये आपण लक्ष देणं आवश्यक आहे. आणि प्रामुख्यानं जे पानामधलं जे पोटॅशचं जे प्रमाण आहे, ते सर्वसाधारणपणे 1.5% हे आपलं त्या पानांमध्ये जे पोटॅशचं लेव्हल आहे, त्या त्या दरम्यान त्या ठिकाणी असल्या, तर आपल्याला प्रामुख्यानं लीफ कर्लिंग किंवा पानं आतमध्ये वळणं किंवा जो ती पानं आतमध्ये वळल्यामुळं जी प्रकाश संश्लेषणाचा वेग आहे, तो संश्लेषणाचा वेग त्या ठिकाणी कमी होणं आणि मग जमिनीमधून अन्नद्रव्यांची जी उचल आहे, ती अन्नद्रव्यांची उचल त्या ठिकाणी कमी होणं, या सगळ्या गोष्टी या आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करता येऊ शकतात. त्यानंतरचा जो केन मॅच्युरिटीचा कालावधी आहे, या केन मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं जर बघितलं आपण तर पोटॅश आणि गंधक आणि मॅग्नेशियम या 3 अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाली पाहिजे आणि या तीनही अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसोबत आपल्याला जे ज्याला आपल्याला म्हणता येईल की अ, नत्राची उपलब्धता जर अतिरिक्त होत असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी थांबवणं हे आवश्यक असतं केन मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये. आता येऊया आपण आजच्या या महत्त्वाच्या प्रेझेंटेशनकडं आणि या प्रेझेंटेशनमध्ये आत्ता ज्या महत्त्वाच्या बाबी मी आपल्याला सांगितल्या, त्याच बाबी मी जवळपास या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या ज्या चांगल्या म्हणजे इफिशियंट ग्रेड्स आहेत, इफिशियंट, इकॉनॉमिकल त्याचबरोबर एन्व्हायर्नमेंटसाठी योग्य असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या ग्रेड्स आहेत, त्या ग्रेड्सबद्दल मी आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे. त्याचं नियोजन हे कशा पद्धतीनं आपल्याला द्राक्ष शेतीमध्ये करणं आवश्यक आहे, त्याबद्दल मी इथं थोडक्यामध्ये आपल्याला सांगणार आहे. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं, या अवस्था मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण फाउंडेशन प्रूनिंग पासून ते शेवटी द्राक्ष निघेपर्यंतच्या कालावधीमध्ये. आता आजचं जे एप्रिल प्रूनिंग किंवा खरड छाटणीमध्ये त्यातल्या त्यात आपल्याला जी सूक्ष्म घड निर्मितीसाठीचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं आवश्यक असतं. या अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना नायट्रोजन आणि पोटॅश जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा. कारण काय, सुरुवातीची जी ग्रोथ आहे किंवा सुरुवातीची जी शेंडावाढ आहे, ती शेंडावाढ करणं, जास्तीत जास्त पानांची संख्या मिळवणं, पानांचा आकार वाढवणं, यामध्ये नायट्रोजन आणि पोटॅश या 2 अन्नद्रव्यांची आवश्यकता आपल्याला भासते. स्फुरदाचा जर विचार केला तर प्रामुख्यानं मुळांची वाढ आणि मुळांच्या वाढीच्या माध्यमातून जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि त्याचबरोबर जी काडीची परिपक्वता जी आहे, त्याचबरोबर सूक्ष्म घड निर्मिती जी आहे, त्यामध्ये प्रामुख्यानं या स्फुरदाचा रोल हा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. कॅल्शियमचा जर विचार केला आपण तर नवीन पानांसोबत जी बड ग्रोथ आहे किंवा नवीन पानांची जी वाढ आहे किंवा रूट डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणू, मुळांची वाढ असेल किंवा मुळांच्या टोकांवरती असणारी जी रूट कॅप आहे ती जास्तीत जास्त खोलवर नेण्याच्या दृष्टिकोनातून कॅल्शियम या अन्नद्रव्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी भासते. आणि मॅग्नेशियम जसं मी आपल्याला सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की मॅग्नेशियम हा प्रामुख्यानं पानांची लांबी, रुंदी त्याचबरोबर लीफ एरिया ज्याला आपण म्हणू, तो लीफ एरिया वाढवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आणि या मॅग्नेशियमच्या उपलब्धतेवरती इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्याने अवलंबून असते. कारण प्रकाश संश्लेषणाचा किंवा हरितद्रव्य संश्लेषणाचा वेग हा डायरेक्ट इतर अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीने त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. आणि मग मुळांच्या माध्यमातून जेवढी काही अन्नद्रव्य त्या ठिकाणी उचल केली जातात, त्याचा वेग हा प्रामुख्यानं या फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाच्या वेगाशी संबंधित असतो. आणि जर आपण गंधक आणि मॅंगनीजचा विचार केला तर प्रामुख्यानं हरितद्रव्य संश्लेषणामध्ये मदत करणारे हे घटक आहेत. फेरस या अन्नद्रव्यांची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला खरड छाटणीच्या कालावधीमध्ये दिसून येते. त्याचाही परिणाम हा आपल्याला एकंदरीत हरितद्रव्य संश्लेषणावरती आणि मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल, त्यातल्या त्यात स्फुरद, कॅल्शियम, पोटॅश या अन्नद्रव्यांची उचल त्या ठिकाणी प्रामुख्यानं कमी होते आणि त्यामुळे आपल्याला या फेरसाच्या कमतरतेचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. आणि झिंक
जो की सर्वार्थानं पहिल्या पानाची निर्मिती करण्यापासून ते आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीमध्ये पाण्याचं वहन किंवा पाण्याचं नियमन करण्यामध्ये पोटॅशच्या बरोबरीनं त्या ठिकाणी कामाला येणारा घटक म्हणजे झिंक, त्याचबरोबर जे सायटोकायनिन्स असतील किंवा जे जिब्रेलिक ॲसिड असेल त्याच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे झिंक आणि त्या झिंकची प्रामुख्यानं या कालावधीमध्ये एप्रिल छाटणीमध्ये आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. असं या एप्रिल छाटणीच्या कालावधीमध्ये जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत, त्या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचा रोल मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्या जमिनी मी जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे की चुनखडीयुक्त जमिनी आहेत आणि चुनखडीयुक्त जमिनींमध्ये त्याचबरोबर आपल्याकडच्या जमिनींमध्ये जो सॉइल पीएच जर आपण बघितला तर तो सॉइल पीएच सुद्धा आपल्याला 7.5 ते 8.5 च्या पुढे मिळतो आणि मग अशा प्रकारच्या जमिनींमध्ये खत व्यवस्थापन करत असताना खतांची निवड हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न उभा राहतो आणि मग खतांची निवड करत असताना सर्वात महत्त्वाचं ज्या ठिकाणी चुनखडीयुक्त जमिनी आहेत किंवा ज्या ठिकाणी अल्कलाईन पीएच असणाऱ्या जमिनी आहेत, अशा जमिनींमध्ये प्रामुख्यानं अल्कलाईन पीएच असणाऱ्या जमिनींमध्ये ॲसिडिक पीएच असणारी खतं ही चांगल्या पद्धतीनं काम करतात आणि ज्या वेळेस सोल्युशनचं पीएच म्हणजे ज्या वेळेस द्रावणाचा पीएच याचा आपण विचार करतो, त्या द्रावणाचा पीएच हा आपला सर्वसाधारणपणे 5.5 ते 6 या दरम्यान असला तर त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता ही आपल्याला योग्य प्रकारे होत असते आणि ज्या कंपॅटॅबिलिटीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जो स्फुरद आणि कॅल्शियम आहे हा प्रामुख्यानं ज्या ग्रेडमध्ये स्फुरद आहे किंवा ज्या ग्रेडमध्ये कॅल्शियम आहे हा प्रामुख्यानं आपल्याला एकमेकांशी कंपॅटेबल असल्याचं दिसून येतं. ज्या की आपल्या पारंपरिक खतं आहेत त्यामध्ये मग 05234 असेल, 1261 असेल, या खतांमधला स्फुरद हा जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर कॅल्शियम सोबत त्याचं संयुग होतं आणि कॅल्शियम सोबत संयुग झालं की त्या ठिकाणी कॅल्शियम फॉस्फेट हे तयार होतं आणि मग त्या ठिकाणी कॅल्शियम आणि स्फुरद या दोन्हीही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी होत नाही. याचबरोबर जो झिंक आवश्यक असतो त्या झिंकाची उपलब्धता चुनखडीयुक्त जमिनीमध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी होत नाही, कारण झिंक हा जर का स्फुरदासोबत कंपॅटेबल असेल तरच त्या ठिकाणी त्या झिंकाची उपलब्धता, जस्ताची उपलब्धता ही जमिनीमधून होत असताना दिसून येते आणि जर का झिंक हा कम्पॅटेबल नसेल तर त्या ठिकाणी झिंक फॉस्फेट हे तयार होतं आणि मग आपल्याला त्या जस्ताची आणि स्फुरदाची उपलब्धता त्या ठिकाणी होत नाही. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कंपॅटॅबिलिटी चार्ट हा नवीन नाही, पण मी एवढंच या कंपॅटॅबिलिटी चार्टच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगेन की खतांची निवड करत असताना जो खतांचा पीएच आहे तो ॲसिडिक पीएच असणाऱ्या खतांची निवड आपण करणं आवश्यक आहे आणि नंबर 2 म्हणजे आपल्याला ज्या खतांमध्ये स्फुरद हा कॅल्शियम सोबत कंपॅटेबल असेल, स्फुरद हा झिंक सोबत कंपॅटेबल असेल, त्याचबरोबर स्फुरद हा मॅग्नेशियम सोबत कंपॅटेबल असेल. म्हणजेच काय की झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कंपॅटेबल किंवा सुसंगत असणारा स्फुरद ज्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहे त्या ग्रेडचा वापर जर आपण केला तर त्या ग्रेडमधनं स्फुरद, त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक या सर्वच अन्नद्रव्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे होईल आणि मग या तीनही अन्नद्रव्यांच्या माध्यमातून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची जी सूक्ष्म घड निर्मिती करणं आवश्यक असते ती सूक्ष्म घड निर्मिती त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. म्हणून खतांची निवड करताना परत एकदा शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी विनंती करेन की ज्या खतांचा सुसंगतपणा कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक सोबत स्फुरदाचा आहे अशाच खतांची निवड आपण करावी. ICL इंडियाने आपल्याला अशा प्रकारच्या स्फुरदयुक्त ग्रेड्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांची कंपॅटेबिलिटी किंवा सुसंगतपणा हा झिंक सोबत, त्याचबरोबर कॅल्शियम सोबत आणि मॅग्नेशियम सोबत असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आणि खास करून ही बाब लक्षात ठेवूनच आपण अशा प्रकारच्या ग्रेड या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता एकंदरीत एप्रिल छाटणीच्या दृष्टीनं किंवा या काळातलं जे खत अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, या
अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये जर का आपण बघितलं, जे की NRC ग्रेप्स असेल किंवा इतर ज्या संस्था आहेत, ज्यांनी या रिकमेंडेशन्स दिलेल्या आहेत, त्यामध्ये सुरुवातीचे 15 ते 20 दिवस या कालावधीमध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे 42 किलो नत्र, 58 किलो स्फुरद आणि 38 किलो पोटॅश हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. म्हणजे सुरुवातीचा शूट ग्रोथचा कालावधी. आणि या शूट ग्रोथच्या कालावधीमध्ये सुद्धा जर आपण एक बाब लक्षात घेतली असेल, तर ती म्हणजे स्फुरदाची उपलब्धता या कालावधीमध्ये अत्यंत महत्त्वाची असते. म्हणून आपण ज्या वेळेस सुरुवातीला खतांचा वापर करतो जमिनीमधून, त्यावेळेस स्फुरदाचा वापर किंवा स्फुरदयुक्त ग्रेडचा वापर हा आपल्याला त्या ठिकाणी शेणखतासोबत करणं आवश्यक आहे, जेणेकरून स्फुरदाची उपलब्धता ही आपल्याला त्या ठिकाणी त्यावेळेस होईल. त्याचबरोबर 25 ते 30 दिवस ज्यावेळेस फ्रूट ब्रेड इनिशिएशनचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये सर्वात जास्त आवश्यकता ही आपल्याला त्या ठिकाणी स्फुरदाची असते. त्या खालोखाल आपल्याला नत्र आणि मग पोटॅश. आणि फ्रूट बड डिफरन्शिएशनच्या कालावधीमध्ये जर आपण बघितलं, तर सर्वसाधारणपणे सर्वात जास्त आवश्यकता ही आपल्याला स्फुरदाची, म्हणजेच 105 किलो स्फुरद प्रति हेक्टर या प्रमाणाने, त्या खालोखाल पोटॅश 34 किलो आणि 24 किलो नत्र हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता ही फ्रूट बड डिफरन्शिएशनच्या कालावधीमध्ये ही मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी आवश्यक असते. माती परीक्षणानुसार या डोसेसमध्ये आपण बदल करू शकता आणि त्याप्रमाणे आपण आपले फर्टिगेशनचे शेड्यूल जे आहे ते त्या ठिकाणी योग्य प्रकारे बदल करू शकता. आता ICL इंडियाने जो शेड्यूल आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे, या गरजा, अन्नद्रव्यांच्या गरजा लक्षात ठेवून त्या पद्धतीने मग कशा प्रकारे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करावयाचं हे आपल्याला या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. काही ठिकाणी ज्या लेट छाटण्या होत असतील, त्या ठिकाणी अजूनही वेळ गेलेली नाही, तर पॉलिसल्फेट या खताचा वापर आपण 100 ते 150 किलो प्रति एकरी याप्रमाणे केला, तर त्या ठिकाणी गंधक, पोटॅश, त्याचबरोबर मॅग्नेशियम हे सर्वात महत्त्वाचे अन्नद्रव्यांसोबत कॅल्शियमचा पुरवठा हा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे होतो. कॅल्शियम हा प्रामुख्याने मुळांची वाढ करण्यामध्ये, त्याचबरोबर जी वेलीची लॉंग ड्युरेशनल प्रोडक्टिव्हिटी आहे, ती प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यामध्ये कॅल्शियम हा त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतो. पोटॅश आणि गंधक हे प्रामुख्यानं अत्यंत महत्त्वाचे खरड छाटणीमध्ये असणारे घटक, कारण काडीची मजबूती, त्याचबरोबर जो सूक्ष्म घड निर्मिती यामध्ये या दोन्हीही अन्नद्रव्यांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावरती असते. आणि याचा परिणाम हा नंतर आपल्याला फळ प्रूनिंगच्या वेळेस फायदा नेमकेपणानं आपल्याला त्या ठिकाणी होतो. आता शूट ग्रोथचा जो कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे सुरुवातीचे 1 ते 35 दिवसाचा जो कालावधी आहे, या 1 ते 35 दिवसामध्ये सर्वात महत्त्वाची बाब जर कुठली असेल, तर ती म्हणजे झिंक. या कालावधीमध्ये जर का आपल्याला पानांची ग्रोथ किंवा शूट ग्रोथ किंवा शेंडा वाढ ही जर आपल्याला योग्य प्रकारे करावयाची असेल आणि त्या ठिकाणी असणारे जे ग्रोथ हार्मोन्स असतील, मग जिब्रेलिक ऍसिड सारखं ग्रोथ हार्मोन असेल, ते जर योग्य प्रकारे त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावयाचं असेल, तर झिंक या अन्नद्रव्याची उपलब्धता योग्य प्रकारे त्या ठिकाणी होणं आवश्यक असतं. आणि म्हणून या सूक्ष्म अन्नद्रव्याची प्रामुख्यानं त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. या कोरोनाच्या पिरियडमध्ये आपल्याला झिंकचं महत्त्व कळालेलं आहे. तसंच द्राक्षामध्ये सुद्धा झिंक या अन्नद्रव्याचं महत्त्व आहे. आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये प्रामुख्यानं स्फुरदाचा जो उपलब्धता आहे, ती उपलब्धता प्रामुख्यानं त्या ठिकाणी योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टिकोनातून पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता त्या ठिकाणी होणार नाही. कारण जर पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसून आली, तर त्याचा डायरेक्ट परिणाम हा आपल्याला स्फुरदाच्या उपलब्धतेवरती दिसून येतो. त्याचमुळं आपल्याला एकंदरीत झिंकची आवश्यकता ही प्रामुख्यानं पानांची निर्मिती असेल किंवा शेंडावाढ असेल किंवा पानांचा लीफ एरिया वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा झिंक त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या शूट ग्रोथच्या कालावधीमध्ये त्या कालोखाल नत्र आणि पोटॅश ही 3 अन्नद्रव्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. जर का आपण या कालावधीमध्ये या सर्व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेतली, तर आपल्याला सुरुवातीला 1 ते 20 दिवसाचा जो कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये स्फुरदाची उपलब्धता आणि स्फुरदासोबत पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी योग्य प्रकारे मुळांच्या जवळ जर आपल्याला करावयाची असेल, तर त्या ठिकाणी पीक ॲसिड हे खत, ज्याचा pH हा
2.2 आहे आणि विद्राव्यता ही 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आहे. त्याचबरोबर या पिकासीडमध्ये असणारा जो स्फुरद आहे, तो प्रामुख्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कंपॅटिबल असल्यामुळं या ग्रेडमध्ये आपण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकत्रित मिसळून देऊ शकतो किंवा जमिनीमध्ये असणारा जो कॅल्शियम आहे किंवा जमिनीमध्ये असणारं जे मॅग्नेशियम आहे, त्यालाही योग्य प्रकारे कामाला लावण्यामध्ये या पीक ॲसिड मधला स्फुरद हा त्या ठिकाणी आपल्याला कामाला येतो आणि चुनखडीयुक्त जमिनींमध्ये प्रामुख्यानं या पीक ॲसिड मधला स्फुरद आणि पोटॅश हा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध होतो. याचबरोबर शेंडावाढीच्या दृष्टीनं आणि गंधकाच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं अमोनियम सल्फेट याचे 5 किलोचे 3 डोस हे आपण या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे. त्यानंतर 21 ते 35 दिवसाचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये आपण 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड याला आपण सर्व गुण संपन्न ग्रेड म्हणतो, कारण या ग्रेडमध्ये या नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियम सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आपण या ठिकाणी दिलेली असल्यामुळं यामध्ये सर्वच अन्नद्रव्यांची जी गरज आहे या कालावधीमध्ये आणि योग्य शेंडावाढ, त्याचबरोबर योग्य केन ग्रोथ ज्याला आपल्याला म्हणता येईल, ती केन ग्रोथ ही आपल्याला त्या ठिकाणी योग्य प्रकारे मिळण्याच्या दृष्टीनं यामधला जो नत्र, स्फुरद, पालाश आणि कॅल्शियमचा जो रेशो आहे तो 2:1:4:2 हा रेशो प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी या अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि सुरुवातीच्या काळामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची जी गरज आहे, ती अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी 21 ते 35 दिवस या कालावधीमध्ये 5 किलोचे 3 डोस हे या 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड या खताचे आपण त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे आणि सोबत 5-45-5 अधिक 8 झिंक ज्याची सुरुवातीपासून मी आपल्याला सांगतोय की जस्ताची उपलब्धता जर योग्य प्रकारे असतील आणि स्फुरदाची उपलब्धता जर योग्य प्रकारे असेल तर ते आपल्याला काडीची वाढ, त्याचबरोबर नंतरची जी सूक्ष्म घड निर्मिती आहे त्यामध्ये ज्या जस्ताची त्याचबरोबर स्फुरदाची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावरती भासत असते. म्हणून सुरुवातीपासून या ग्रेडच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी झिंक हा देणं आवश्यक आहे. 5 किलोचे 3 डोस हे या कालावधीमध्ये आपण जर का दिले तर योग्य प्रकारे त्या ठिकाणी झिंक मिळेल आणि जी काही संजीवक संप्रेरक आहेत त्यांची उपलब्धता ही त्या ठिकाणी योग्य प्रकारे करण्यामध्ये हा झिंक प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी कामाला येईल. याच कालावधीमध्ये जर का फवारणीची गरज आपल्याला भासली तर ज्या इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या फवारणीच्या ग्रेड्स आहेत, या फवारणीच्या ग्रेड कीटकनाशकांसोबत त्याचबरोबर रोगनाशकांसोबत कंपॅटिबल आहेत. त्याचबरोबर नत्र, स्फुरद, पालाश सोबत यामध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्य पण दिलेली आहेत आणि यासोबत आपण फर्टिवांट हे तंत्रज्ञान दिलेलं आहे आणि या फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत ट्रिपल ॲक्शन म्हणजे स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट या तीनही गोष्टी या खतामध्ये दिलेल्या असल्यामुळं खतांच्या उपलब्धतेसोबत म्हणजेच अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसोबत त्या ठिकाणी जे कीटकनाशक किंवा रोगनाशक आपण फवारणीसाठी घेतलं असेल त्याची परिणामकारकता वाढवण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला या ग्रेडचा प्रामुख्याने वापर करता येतो. अशा या फर्टिवांट तंत्रज्ञानावरती आधारित स्टार्टर या ग्रेडची फवारणी आपण 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 2 फवारण्या हे या कालावधीमध्ये आपण करणं आवश्यक आहे. यानंतर प्रामुख्यानं बड डिफरन्शिएशनचा जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये प्रामुख्यानं 36 ते 60 दिवसाचा कालावधी, यामध्ये बोरॉन हा अत्यंत महत्त्वाचा घटक, कारण या कालावधीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीच्या दृष्टीनं जी वाटचाल आहे ती या कालावधीमध्ये प्रामुख्यानं झालेली आपल्याला दिसून येते आणि नत्राची गरज ही या कालावधीमध्ये अत्यंत कमी म्हणजे नाहीच्या बरोबरीनं असते आणि स्फुरदाची आवश्यकता मात्र या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती असते आणि या कालावधीमध्ये नत्राऐवजी मॅग्नेशियमची उपलब्धता ही प्रामुख्यानं स्फुरदाची उपलब्धता करण्याच्या दृष्टिकोनातून जसं मी आपल्याला सांगितलं की रेट ऑफ फोटोसिंथेसिस हा अपटेक ऑफ न्यूट्रिएंट सोबत जर योग्य होत असेल किंवा त्याचं जे कोरिलेशन आहे ते जर योग्य प्रकारे होत असेल तरच आपल्याला स्फुरदाची उपलब्धता ही योग्य प्रकारे होते आणि त्याचा परिणाम हा प्रामुख्यानं जे सूक्ष्म घड निर्मिती आहे त्या सूक्ष्म घड निर्मितीवरती होतो आणि या कालावधीत जर का फेरस आणि मॅग्नीची कमतरता आपल्याला दिसून आली तर या कालावधीमध्ये फेरसाच्या फवारण्या ज्या आहेत त्या आपण घेऊन फेरसाची कमतरता ही आपण त्या ठिकाणी दूर करू शकतो. याचबरोबर आपल्याला नंतरचा जो कालावधी आहे तो म्हणजे
सबकेन किंवा शूट टॉपिंग किंवा फ्रूट बड डिफरन्शिएशनच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं परत 36 ते 50 दिवसानंतरचा जो कालावधी आहे, ती सबकेन योग्य प्रकारे डेव्हलप होणं आणि सूक्ष्म घड योग्य प्रकारे निर्मिती होणं या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं. आणि मी या कालावधीमध्ये सांगितल्याप्रमाणे मॅग्नेशियम हा अत्यंत महत्त्वाचा आणि या मॅग्नेशियमची पुरवठा आपल्याला जर करायचा असेल तर 0,5518 अधिक 7 मॅग्नेशियम, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम हा मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला असल्यामुळं मॅग्नेशियमची उपलब्धता ही त्या ठिकाणी अतिशय सहज गतीनं त्या ठिकाणी होते आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सुद्धा या मॅग्नेशियमची उपलब्धता अतिशय योग्य प्रकारे होते आणि सोबत या मॅग्नेशियममुळे स्फुरदाची उपलब्धता त्या ठिकाणी वाढते आणि पोटॅश हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. म्हणून या मॅकफॉस ग्रेडचा वापर 0,5518 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड याचे 5 किलोचे 3 डोस हे 36 ते 50 दिवस या कालावधीत आपण द्यावेत. जर का 5,45 5 अधिक 8 झिंक जिथं पानांची वाढ ही नियंत्रित आहे किंवा शेंडा वाढ ही नियंत्रित आहे त्या ठिकाणी या ग्रेडचा वापर करावा. अन्यथा आपण मॅकफॉस या ग्रेडवरतीच प्रामुख्याने या ठिकाणी विसंबून राहावं असं मी या ठिकाणी सांगेन. आणि 51 ते 60 दिवस या कालावधीमध्ये स्फुरदाची आणि जस्ताची आवश्यकता त्या ठिकाणी असते. त्यामुळे आपल्याला सूक्ष्म घड निर्मितीच्या दृष्टीने जस्त हा त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. आणि या कालावधीमध्ये जर अतिरिक्त नत्राची उपलब्धता होत असेल किंवा पाण्याची उपलब्धता जास्त होऊन जर आपल्याला जास्तीची कायिक वाढ आपल्याला त्या ठिकाणी मिळत असेल किंवा शेंडा वाढ किंवा जी सबकेन ग्रोथ आहे ती ग्रोथ जर जास्तीची होत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पीक वॉन्ट 0,4932 या खताचा फवारणीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण उपयोग करू शकता, ज्यामध्ये 49% स्फुरद आणि 32% पोटॅश. आणि हा 49% स्फुरद आणि 32% पोटॅश हा प्रामुख्यानं स्फुरदाची उपलब्धता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्या ठिकाणी अतिरिक्त नत्राची जी उपलब्धता आहे ती अतिरिक्त नत्राची उपलब्धता थांबवण्यामध्येही आपल्याला कामाला येतो. सर्वसाधारणपणे 4 ते 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण या पीकवॉनच्या या कालावधीमध्ये 4 फवारण्या जर आपल्याला घेतल्या तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मिती झाल्याचं दिसून येईल. यानंतर केन मॅच्युरिटीचा कालावधी जो 61 ते 100 दिवसाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये पोटॅश या अन्नद्रव्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती असते. आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही प्रामुख्यानं नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर आणि गंधक आणि पोटॅशचं गुणोत्तर यावरती अवलंबून असते. आणि यासोबत आपल्याला या ठिकाणी गंधकाची उपलब्धता ही सुद्धा अतिशय महत्त्वाची असते. आणि म्हणून या कालावधीमध्ये 61 ते 100 दिवसाच्या कालावधीमध्ये मी असं सांगेन की या ठिकाणी पीक ॲसिड या खताचा वापर 61 दिवसापासून ते 100 दिवसापर्यंत आपण करावा. आणि जर प्रामुख्यानं 5 किलोचे जर 5 डोस आपण दिले तर स्फुरदाची उपलब्धता आणि सोबत पोटॅशची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. आणि 101 ते 125 दिवसाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये प्रामुख्यानं 8,047 अधिक 7 गंधक किंवा SOP या ग्रेडचा वापर आपण 5 किलोचे 5 डोस या कालावधीमध्ये देणं आवश्यक आहे. आणि सोबत पीक वॉन्ट 5 ग्रॅम प्रति लिटर पाणीच्या याप्रमाणे 4 फवारण्या जर आपण घेतल्या तर आपल्याला या ठिकाणी जी सूक्ष्म घड निर्मिती जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचं दिसून येईल. द्राक्ष छाटणीच्या एप्रिल छाटणीचं जे खत व्यवस्थापन आहे ते अशा प्रकारच्या घडीपत्रिकेमधून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण माझा नंबर घेऊन त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती हाय जरी केलं तर मी त्या ठिकाणी आपल्याला या शेड्यूलची उपलब्धता करून देईन. माझा नंबर आहे 6 वेळेस 8 25 91 संजय बिरादार. यानंतरची जी सर्वात महत्त्वाच्या समस्या या प्रामुख्यानं सद्यस्थितीमध्ये आपल्याला दिसून येतात ते म्हणजे डोळे फुटण्याची समस्या. हे आपल्याला द्राक्ष बागेमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसून येते. आणि मग अशा कालावधीमध्ये प्रामुख्याने ज्या ज्या बागा उशिरा काढल्या गेलेल्या आहेत आणि मागील हंगामामध्ये ज्या बागांमध्ये जास्त वेलींची संख्या जास्त घडांची संख्या आपण ठेवलेली आहे त्या बागांमध्ये प्रामुख्यानं या डोळे फुटण्याच्या समस्या आपल्याला प्रामुख्यानं दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला या बागेमध्ये प्रामुख्यानं सुरुवातीला ज्याला आपल्याला म्हणता येईल तो 8 ते 10 दिवस विश्रांती देणं आवश्यक आहे. आणि जो ताण आहे तो ताण आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे दिला तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य प्रकारे ज्या स्फुरदाची उपलब्धता प्रामुख्यानं त्या ठिकाणी आपल्या वेलीमध्ये योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टिकोनातून किंवा साठवण होण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपल्याला मदत होते. आणि सुरुवातीला जे 100% पाणी जे आहे
त्या कालावधीमध्ये आपल्याला हे सुरुवातीचे, कारण जास्तीत जास्त अन्नद्रव्यांचा ऱ्हास हा त्या ठिकाणी झालेला असतो आणि म्हणून अन्नद्रव्यांची उपलब्धता लवकरात लवकर व्हावी यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देण्याच्या दृष्टीनं मी जसं आपल्याला सांगितलं, की पॉलिसल्फेट सारख्या खताचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि संपूर्ण भोत भिजेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी जर पाणी दिलं, तर आपल्याला सर्वसाधारणपणे योग्य प्रकारे जे आर्द्रतेचं प्रमाण आहे आणि या आर्द्रतेच्या प्रमाणामुळं जे डोळे फुटणं आवश्यक आहे, ते डोळे फुटण्यास आपल्याला त्या ठिकाणी मदत होते आणि त्यामुळं अशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. काडीवरील डोळ्यामध्ये जे सूक्ष्म घड निर्मिती आपल्याला होत असताना दिसून येते, त्या कालावधीमध्ये प्रामुख्यानं नत्राचा वापर आपण बंद करून पाणीसुद्धा नियंत्रणामध्ये ठेवणं आवश्यक आहे. जसं मी आपल्याला सांगितलं, की 6,500 ते 7,000 लिटर पाणी प्रति एकरी हा त्या ठिकाणी उपलब्ध असणं आवश्यक आहे. मग ते पावसाच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल. या बागेमध्ये जी वाढ आहे, ती वाढ जर आपल्याला नियंत्रित ठेवायची असेल, तर शेंडा पिचिंग करणं आपल्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ड्रिपद्वारे जे 8,047 अधिक 7% गंधक असणारी जी खतं आहेत, ते भारी जमिनीमध्ये आपण देणं आवश्यक आहे आणि काडीवर ज्या बगलफुटी निघालेल्या आहेत, त्या बगलफुटी आपल्याला त्या ठिकाणी काढून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे 0,49-32 या खताच्या फवारण्या आपण 2.5 ते 3 ग्रॅमपर्यंत प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन आपण त्या ठिकाणी फवारणी करू शकता. 5 ग्रॅमपर्यंत गेलं तरीही आपल्याला त्या ठिकाणी कसलेही वेगळे किंवा त्याच्यावरती वाईट परिणाम हे आपल्याला दिसून येणार नाहीत. त्याचबरोबर या कालावधीमध्ये स्फुरदाची उपलब्धता योग्य प्रकारे होण्याच्या दृष्टिकोनातून 0,60-20 या खताचा किंवा पीक ॲसिड या खताचा वापर हा आपण त्या ठिकाणी करावा आणि संजीवकाची फवारणी करत असताना 6BA किंवा युरासिल या 2 संजीवकांची फवारणी सर्वसाधारणपणे 10 पीपीएम किंवा 25 पीपीएम या प्रमाणामध्ये आपण 6BA आणि युरासिल याच्या 2 वेगवेगळ्या फवारण्या घेतल्या तर जास्त चांगलं त्या ठिकाणी राहील. काडीवरती जो मुख्य डोळा फुटण्याची जी समस्या आहे, ही प्रामुख्यानं जमिनीमध्ये जास्त पाण्याची उपलब्धता, त्याचबरोबर मोकळं दिलेलं पाणी, त्याचबरोबर मुळांची कार्यक्षमता जी आहे, ती ज्या ठिकाणी वाढलेली आहे, त्या ठिकाणी जोमदार फूट ही आपल्याला मिळते आणि वातावरणामध्ये जे बदल होत आहे, त्या बदलांमुळं सुद्धा आपल्याला हे संतुलन बिघडलेलं दिसून येतं आणि म्हणून काडीवर सपकेच्या ठिकाणी आपल्याला एक छोटा ठिसूळ असा डोळा त्या ठिकाणी किंवा सूक्ष्म घड निर्मिती हा त्या ठिकाणी फुटायला सुरुवात होतो आणि मग अशा ठिकाणी आपल्याला हा टायगर बर्ड जो फुटायचं थांबवायचा असेल, तर सुरुवातीला 6 ते 7 दिवस ह्या शेंडा वाढ तशीच होऊ द्यावी, बगलफूट काढू नये आणि वाढ विरोधक व पालाशची फवारणी करू नये आणि यानंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा केव्हा वातावरण योग्य प्रकारे त्या ठिकाणी तयार होईल, त्या कालावधीमध्ये 0,49-32च्या फवारण्या घेऊन आपल्याला ह्या टायगर बर्ड जो फुटायचा आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी थांबवता येऊ शकतो. अशा पद्धतीने एकंदरीत या महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत, त्या सूक्ष्म घड निर्मितीच्या दृष्टीनं मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतंय या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एवढं सांगणं हे या ठिकाणी संयुक्तिक राहील. त्यामुळं आपण या गोष्टींचा येणाऱ्या हंगामामध्ये आपण त्या ठिकाणी वापर करावा आणि आपल्या जी सूक्ष्म घड निर्मिती आहे, जी काही पुढे नंतर चालून आपल्याला उत्पादन देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी असते. या दृष्टिकोनातून आपण योग्य प्रकारे अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ठिकाणी जर केलं, तर ते आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे अशा प्रकारे आपण अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं आणि अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करत असताना प्रामुख्यानं पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला जाणवते. तर पोटॅशचं व्यवस्थापन आणि त्या दृष्टिकोनातून जी रोगप्रतिकारक किंवा कीड प्रतिकारक शक्ती आहे, ती प्रतिकारक शक्ती आपल्याला त्या ठिकाणी वाढवण्याच्या दृष्टीनं पोटॅश या अन्नद्रव्याचं प्रामुख्यानं त्या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे. चुनखडीयुक्त जमिनींमध्ये कॅल्शियमची उपलब्धता, त्याचबरोबर स्फुरदाची उपलब्धता, त्याचबरोबर जस्ताची उपलब्धता या तीनही अन्नद्रव्यांची उपलब्धतेच्या दृष्टीनं योग्य त्या उपाययोजना किंवा योग्य त्या खतांच्या ग्रेड्स ज्या मी आपल्याला सांगितल्या 5:45:5 असेल किंवा 0:55:18 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड असेल किंवा पीक ॲसिड असेल, या ग्रेडमध्ये असणारा जो स्फुरद आहे, तो प्रामुख्यानं झिंक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत कम्पॅटिबल असल्यामुळं चुनखडीयुक्त जमिनींमध्ये या खतांची
जी इफिशियन्सी आहे किंवा अन्नद्रव्यांची जी उपलब्धता आहे, ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होते आणि इस्रायल केमिकल्स लिमिटेडनी या सर्व बाबी लक्षात घेऊनच या ग्रेडची उपलब्धता ही प्रामुख्यानं भारतामध्ये केलेली आहे किंवा महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामुळे आपण या खतांच्या ग्रेडचा वापर करून अतिशय चांगल्या प्रकारे स्फुरदाची, कॅल्शियमची, झिंकची, त्याचबरोबर पोटॅशची उपलब्धता आपण करू शकतो आणि सोबत पॉलिसल्फेट या खताचा वापर हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जो की महत्त्वाचा ठरणार आहे. कारण कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि पोटॅश ही चारही अन्नद्रव्ये ज्या खतामध्ये सेंद्रिय स्वरूपामध्ये आहेत, त्या खताचा वापर हा येणाऱ्या काळात आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे द्राक्ष उत्पादनामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून या सर्व गोष्टींची बाबींचा त्या ठिकाणी योग्य तो समर्पक विचार करून अन्नद्रव्यांचा वापर हा माती परीक्षणावरती आधारित जर योग्य प्रकारे केला, तर मला वाटते त्याचबरोबर पानदेठ परीक्षणावरती अवलंबून जर केला, तर मला वाटते चांगल्या प्रकारे आपण उत्पादन घेऊ शकाल. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, की ICLने आपल्याला जेवढी काही खतांची निर्मिती करून दिलेली आहे किंवा उपलब्धता करून दिलेली आहे, त्यामध्ये पॉलिसल्फेट हे जमिनीमधून द्यावयाचं पावडर युक्त खत जे इतर खतांसोबत सुरुवातीला आपण देऊ शकता 100 ते 150 किलो प्रति एकरी. त्याचबरोबर ज्या फर्टिगेशनच्या ग्रेड आहेत, यामध्ये 5:45:5, 0:55:18 अधिक 7 मॅग्नेशियम ऑक्साईड, 0:60:20 यामधला स्फुरद हा प्रामुख्यानं झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम याच्यासोबत कम्पॅटेबल असल्यामुळं आणि ज्या चुनखडीयुक्त जमिनी आहेत, त्या जमिनींमध्ये या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं आणि pH जो आहे, तो अत्यंत कमी आणि सोल्युबिलिटी किंवा विद्राव्यता ज्याला आपण म्हणतो, ती विद्राव्यता ही अत्यंत जास्तीची असल्यामुळे ही कार्यक्षम खतं ही आपल्याला दिलेली आहेत आणि फवारणीच्या माध्यमातून प्रामुख्यानं 0:49:32 या खताचा वापर, या पीक वॉन्ट या खताचा वापर जर आपण केला, ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर, ह्युमेक्टंट असं तंत्रज्ञान बेन गुरियन विद्यापीठासोबत संशोधन करून जे आपण काढलेलं आहे, अशा या सर्व खतांचा जर वापर आपण योग्य प्रकारे केला, तर मला वाटतं आपल्याला या एप्रिल छाटणीच्या अनुषंगानं किंवा जी सूक्ष्म घड निर्मिती आहे, ती निर्मिती करण्याच्या दृष्टीनं जी काही अन्नद्रव्ये लागणार आहेत, ती अन्नद्रव्ये योग्य प्रकारे त्या ठिकाणी पुरवली जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सूक्ष्म घड निर्मिती किंवा काडीची निर्मिती ही आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि जर का आपले काही प्रश्न असतील, तर ते प्रश्न या ठिकाणी आपण घेण्याचा निश्चितपणे विचार करू. सर्वार्थानं मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे, त्याचबरोबर कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या सर्वांचे मी इस्रायल केमिकल्स लिमिटेडच्या वतीनं या ठिकाणी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी मला ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांचे या ठिकाणी प्रामुख्यानं खास करून धन्यवाद व्यक्त करतो, की अतिशय विपरीत परिस्थितींमध्ये आपण उत्पादन घेत आहात आणि त्या परिस्थितीमध्ये कोरोनासारख्या आपल्याला उत्पत्तीला सामोरं जावं लागते. त्यानंतर ब्लॅक फंगस आता येतोय. या सर्व गोष्टींचा सामना करत आपली शेती ही पुढे गेली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सर्वजण अशा कार्यक्रमांना जोडताय, महत्त्व देताय, त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि असंच एकत्रितपणे आपण पुढे जाऊया आणि चांगल्या प्रकारे उत्पादनाचे नवीन उच्चांक जे आहेत द्राक्षामध्ये, ते उच्चांक निश्चितपणे प्रस्थापित करूया, असं या ठिकाणी सांगेन. धन्यवाद.